नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हद्दपारीचा आदेश ताब्यावर. मिरजेत वावरत असताना नगरसेवक आझम काझी ताब्यात. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करतानाही मिरजेत वावरत असल्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक आझम काझी यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कर्नाटकातील कुर्ची येथे पाठवलं आहे. मिरज प्रभाग 6 मधून राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेले आझम काझी यांच्यासह 8 जणांना पोलीस अधीक्षकांनी 1 वर्षासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. या कारवाई विरोधात काझी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या कारवाईस 1 महिन्याची स्थगिती दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही काझी मिरजेतच वावरत असल्याचं आढळून आलं. शहर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण वाघमोडे यांनी मंगळवारी रात्री स्टेशन रोड परिसरात काझी यांना पकडलं. काझी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून जिल्ह्याबाहेर पाठवण्याची कारवाई करण्यात आली. सुमारे वर्षभरापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझी यांच्यासह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले आणि मोहसिन गोदड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप कुके यांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली.